2024चं वर्ष निवडणुकांचं वर्ष, त्यामुळे या वर्षातल्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे आणि हेच ओळखून सर्व पक्ष कामाला लागलेत। सभांची तयारी, त्यासाठीच्या परवानग्या घेण्यासाठीची लगबग वाढली आणि त्यातच नववर्षात नाशिक हे राजकारणाचं डेस्टिनेशन बनणार का असा सवाल विचारला जातोय। कारण निवडणुकांची चूल पेटलेली असताना नाशिकच्या मैदानांचा तवा मात्र चांगलाच तापणार आहे। पाहूया। नववर्षात नाशिक राजकारणाचं डेस्टिनेशन। मोदी, शाह, शिंदे, ठाकरेंसह नेत्यांच्या सभा। ऐन हिवाळ्यात नाशिकमध्ये राजकारण तापणार। कुठे पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जागेचा शोध सुरू आहे, तर कुठे ठाकरे गटाच्या अधिवेशनासाठी जागेची चाचपणी होतीये। सभा अनेक, पण ठिकाण मात्र एकच, नाशिक। येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। निमित्त आहे ते नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं। पण याच मैदानातून पंतप्रधान मोदी लोकसभेचं रणशिंग फुंकणार का अशा चर्चा रंगू लागल्यात। मला वाटतं की या ठिकाणी लोकसभेचा रणशिंग फुंकण्याचा कार्यक्रम काही होणार नाही किंवा कुठे मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये आता शेवटी PM आहेत, ते काय बोलतील नाही बोलतील मला माहित नाही, परंतु राजकीय कार्यक्रमाचा इथे काही फारसा संबंध नाहीये। तर याच नाशिकमध्ये 22 आणि 23 जानेवारीला ठाकरे गटाकडून राज्यस्तरीय महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय, ज्याची जबाबदारी संजय राऊतांकडे आहे। 22 आणि 23 जानेवारीला या ठिकाणी शिवसेनेचं अधिवेशन होणार आहे, राज्यव्यापी अधिवेशन राहणार आहे। त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी, फक्त पदाधिकारी बोलले आणि डॉमी क्रॉसची या ठिकाणी त्यासाठी एक प्रचंड मोठा हॉल घेतलेला आहे। त्या हॉलमध्ये ते शिबिर होणार आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची अनंत कानडे मैदानावर मोठी सभा होणार आहे। जानेवारीचा महिना हा नाशिकमध्ये राजकीय डेस्टिनेशन असल्याचं बोललं जाते आणि त्याला कारण आहे इतर राजकीय नेत्यांचे नाशिक दौरे। सहकार परिषदेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजेरी लावणार आहेत। लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येणार आहेत। पोलीस दलाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही नाशिकमध्ये येणार आहेत। सामाजिक संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर असतील आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल कोल्हेंना नाशिकमध्ये आणण्याची तयारी राष्ट्रवादीकडून केली जातीये। युवा जे नेतृत्व आहे, मग ते रोहित दादा असतील, त्याच्यानंतर अमोल कोल्हे साहेब असतील, सुप्रियाताई असतील, यांच्यापैकी तुम्ही रोहित दादांना आणा किंवा अमोल कोल्हे साहेबांना आणा किंवा ताईंना आणा किंवा एकत्र आले सर्वच तर फारच चांगलं होईल, अशी खूप जिल्ह्यातून सर्वच युवकांची डिमांड आहे। रोहित दादांशी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे आणि त्यांच्या सोयीनुसार मी 2 दिवसाचा नाशिकचा त्यांचा दौरा या ठिकाणी आयोजित करणार आहे, असं आमचं चाललंय। राज्याच्या राजकारणात नाशिक कायमच आकर्षणाच्या केंद्रस्थानी राहिले। कधी राज ठाकरेंच्या मनसेमुळे, कधी भुजबळांच्या बाहुबलामुळे, तर कधी शिवसेना भाजपच्या संयुक्त प्रचारामुळे। आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्ष नाशिकमध्ये आपली ताकद आजमावत असल्यानं नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आलंय। त्यामुळे ऐन हिवाळ्यात नाशिकचं राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय। महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून जागेसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे। अशीच काहीशी स्थिती मवियातही पाहायला मिळते। त्यातच पालकमंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे हे धुळे लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात धुळे आणि नाशिकच्या जागेची अदलाबदल होते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोबतच नाशिकच्या मैदानातून हे सर्व नेते निवडणुकीचं रणशिंग फुंकणार का, हेही पाहावं लागेल। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।